नमस्कार, मी चिनार पाटील. आज आपण करंट अफेअर्स बघणार आहोत एप्रिल 2020च्या क्वेश्चन आन्सर्सच्या फॉर्मॅटमध्ये. तर पहिला प्रश्न बघा, प्रश्न इंग्लिशमध्ये आहेत बट तुम्हाला मराठीत मी सांगेन समजून. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कोणतं मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे ज्याने लोकांना कळेल की आपण कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शनमध्ये आहोत की नाहीत. तर ऑप्शन बघा, भारत कोरोना, इंडिया फाईट्स, आरोग्य सेतू आणि कोविड इंडिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, आरोग्य सेतू. तर आरोग्य सेतू ते आहे ते पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये केलेलं आहे आणि हे दोन्ही गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअरवरती पण अवेलेबल आहे. पुढचा प्रश्न बघा, एशियन डेव्हलपमेंट बँक जी आहे यांनी सध्या इंडियाचा ग्रोथ रेट किती सांगितलेला आहे. तर ऑप्शन बघा, 5%, 4.5%, 4%, 3.5%. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 4%. तर एशियन डेव्हलपमेंट बँक आहे त्याची कॅपिटल कुठं आहे, मनीला कुठं आहे तर फिलिपिन्समध्ये आहे. त्यांनी पब्लिकेशन काय केलं आहे, पब्लिकेशनचं नाव आहे एशियन डेव्हलपमेंट आउटलुक 2020 केलेलं आहे. त्याच्यामध्ये इंडियाची ग्रोथ रेट 4% केलेली आहे. ह्याच्यापूर्वी त्यांनी 5% अशी वर्तवली होती. तर पुढचा प्रश्न बघा, कोणती इंडियन नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे ज्यांनी सध्या प्रेस्टिजियस US डॉलर्सची $1.5 मिलियन जिंकलेला आहे स्कूल अवॉर्ड फॉर सोशल आंत्रप्रेनरशिप. सोशल आंत्रप्रेनरशिप म्हणजे सामाजिक नवीन बिझनेस जे काढतात त्यांना आंत्रप्रेनर म्हणतात किंवा बिझनेसमॅन म्हणतात. तर याचे ऑप्शन्स बघा, केअर इंडिया, क्राय, अरमान आणि स्माईल. याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर सी, अरमान. तर ही जी इंडिया बेस्ड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे त्यांना हे अवॉर्ड मिळालेलं आहे. तर हे कॉन्ट्रीब्युशन कशासाठी दिलेलं आहे त्यांना, तर त्यांनी मॅटर्नल आणि चाइल्ड हेल्थ म्हणजे मातृत्व आणि बालकांच्या तब्येतीवरती जे काय सेक्टर आहे आपल्या इंडियामध्ये त्याच्यामध्ये हे भरपूर चांगलं काम केल्याने त्यांना हे अवॉर्ड मिळालेलं आहे. तर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या चीफ मिनिस्टरला हिरो टू ॲनिमल्स अवॉर्ड हे दिलेलं आहे, कोणी दिलेलं आहे तर पेटा इंडिया. ठीक आहे, याचे ऑप्शन्स बघा, वेस्ट बेंगॉल, राजस्थान, केरला, ओडिशा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ओडिशा. तर माननीय नवीन पटनायक जे आहेत त्यांना हे 54 lakhs हे रिलीफ फंड मिळालेलं आहे का, कारण त्यांनी म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि म्युन्सिपाल्टी जेवढ्या काही ओडिशामध्ये आहेत त्यांना सगळ्यांना कोविड-19च्या लॉकडाऊनमध्ये जे जनावरं आहेत त्यांना खाद्य पुरवण्यात त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. म्हणून त्यांना हे पेटा इंडिया ही ॲनिमल राईट्स बॉडी आहे त्यांच्याकडनं हे अवॉर्ड मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, तर कोणते मेजर्स घेतलेले आहेत कोविड-19ला लढण्यासाठी. कॉन्टॅक्ट हे सध्या न्यूजमध्ये होतं, तर कॉन्टॅक्ट काय आहे हे विचारलेलं आहे. तर टेलिमेडिसिन हब आहे, मोबाईल ॲप्लिकेशन आहे, पोर्टल टू बाय मेडिसिन्स आहेत की डेटाबेस ऑफ हॉस्पिटल्स आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे टेलिमेडिसिन आहे. तर टेलिमेडिसिन हे जे आहे त्यांनी कोणी लॉन्च केलेलं आहे तर हेल्थ आणि फॅमिलीचे युनियन मिनिस्टर जे आहेत हर्षवर्धन त्यांनी केलेलं आहे कॉन्टॅक्ट. आणि कॉन्टॅक्टचं लॉंग फॉर्म काय आहे, नॅशनल टेलिकन्सल्टेशन सेंटर. पुढचा प्रश्न बघा, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी यांनी टोकियो ऑलिम्पिक्स जे आहेत ते जुलै 2021ला शिफ्ट केलेले आहेत. म्हणजे ह्या वर्षी जे होणार आहे ते जुलै 2021ला होणार आहेत. तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे हेडक्वार्टर्स कुठे आहे. तर याचे ऑप्शन्स बघा, ग्रीस, स्वित्झर्लंड, इटली, युनायटेड स्टेट्स. तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, स्वित्झर्लंड. 2019मध्ये ऑलिम्पिक गेम्सची 125वी ॲनिव्हर्सरी होती. त्यावेळी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने आपलं न्यू हेडक्वार्टर्स जे आहे ते लौझेन, स्वित्झर्लंडमध्ये ओपन केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, 1 एप्रिल दिवस उत्कल दिवस म्हणून कुठला भारतीय स्टेट जे आहे, भारतीय राज्य जे आहे ते सेलिब्रेट करतं आणि त्या दिवशी त्यांना स्टेटहूड पण मिळालेलं आहे. ऑप्शन बघा, राजस्थान, ओडिशा, गुजरात, कर्नाटक. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ओडिशा. तर आपण इंडियन स्टेट ओडिशा आहे तो 1 एप्रिल 1936मध्ये निर्मित केला होता. त्याला उत्कल दिवस म्हणून ह्याच्या सेलिब्रेट केला जातो. तर ह्यातलं महत्त्वाचं म्हणजे आपलं जे राष्ट्रगान आहे त्यामध्ये उत्कल बंगा हे जे वाक्य होतं ते उत्कल जे आहे ते ओडिशाचे प्लेन्स आहेत त्याला ते म्हणलं जातं. पुढचा प्रश्न बघा, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA यांनी पहिल्यांदाच भारताच्या बाहेर जाऊन टेररिस्ट अटॅक एका गुरुद्वारावरती घडलेला आहे तिथं इन्व्हेस्टिगेशन करणार आहेत. हे पहिल्यांदाच असं झालेलं आहे की
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला आउट ऑफ इंडिया काम मिळालेलं आहे कुठले तरी टेररिस्ट अटॅक वरती काम करण्यासाठी. तर हे जे गुरुद्वारा आहे हा कुठल्या देशात आहे हे विचारलेलं आहे प्रश्नामध्ये. ऑप्शन बघा, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, सिंगापूर. तर याचं योग्य उत्तर आहे अफगाणिस्तान. तर मार्च 25, 2020मध्ये काही बंदूक घेतलेल्या माणसांनी काबूलमध्ये गुरुद्वारामध्ये एंट्री केली आणि 27 जणांना मारलेलं आहे त्यांनी आणि बाकी भरपूर लोक इंज्युअर्ड आहेत. पुढचा प्रश्न बघा, तर कुठल्या पहिल्या इंडिजिनस टेस्टिंग किटचं नाव काय आहे कोविड-19मध्ये, जे पुण्यामध्ये लॉन्च झालं होतं. म्हणजे जे काय टेस्ट करतो आपण कोविड-19चं ते पहिल्यांदा पूर्णपणे भारतात निर्मित केलेलं कोणतं किट आहे हे विचारलेलं आहे आणि ते आपल्या कुठं महाराष्ट्राच्या पुण्यामध्ये लॉन्च केलेलं होतं. ऑप्शन्स बघा, पॅथो डिटेक्ट, कोविड डिटेक्ट, इंडिया डिटेक्ट आणि मायलॅब डिटेक्ट. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर ए, पॅथो डिटेक्ट. तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम जी आहे पुणेमध्ये मायलॅब डिस्कवरी ह्या रिसर्च टीमने त्यामध्ये त्यांचे व्हायरोलॉजिस्टचे हेड कोण होते, मिनल डकावे भोसले यांनी फर्स्ट मेड इन इंडिया टेस्टिंग किट केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या नोबेल प्राईज विनिंग फिजिसिस्टला सध्या ज्यांनी मॅग्नेटिझम आणि सुपर कंडक्टिव्हिटीवर काम केलं होतं ते सध्या वारलेले, तर रिसेंटली त्यांनी वारले. तर ऑप्शन्स बघा, ॲडम शिसलेंजर, फिलिप अँडरसन, सर जेम्स गोवन्स आणि विन्सेंट मार्झेलो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, फिलिप अँडरसन. फिलिप अँडरसन हे 96 वर्षाचे होते, त्यांनी युनायटेड स्टेटमध्ये सध्या वारले. पुढचा प्रश्न बघा, अकॉर्डिंग टू द फोर्ब्स लिस्ट आपल्याला माहिती आहे, तर त्यांनी 34th ॲन्युअल वर्ल्ड्स बिलियनियर्स लिस्ट काढलेली आहे. म्हणजे जगातले सगळ्यात बिलियनियर्स जे आहेत त्यांची लिस्ट त्यांनी काढतात. तर त्यांच्यानुसार जगातला सर्वात श्रीमंत माणूस कोण आहे. ऑप्शन्स बघा, बिल गेट, जेफ बेझोस, मार्क झकरबर्ग आणि बर्नार्ड आर्नॉल्ड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जेफ बेझोस. जेफ बेझोस हे आपल्याला माहिती आहे ते ॲमेझॉनचे हेड आहेत, त्यांनी ॲमेझॉनचे मालक आहेत. त्याच्याबरोबर सेकंड रँकला कोण आलेलं आहे, तर बिल गेट्स आलेले आहेत आणि जेफ बेझोस मागच्या वर्षी 3ऱ्या रँकवरती होते, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, कुठल्या ग्लोबल ऑर्गनायझेशनने सध्या साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस असा रिपोर्ट जाहीर केलेला आहे, ज्याच्यामध्ये इंडियाची ग्रोथ रेट जी आहे त्यांनी 1.5% ते 2.8% असणार आहे असे दर्शवली आहे. तर ऑप्शन्स बघा, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँक, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, एशियन डेव्हलपमेंट बँक. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, वर्ल्ड बँक. तर वर्ल्ड बँकने प्रकाशित केलेल्या साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस याच्यामध्ये सांगितलेलं आहे की भारताची ग्रोथ रेट जी आहे ती 1.5 ते 2.8 असणार आहे आणि ही सगळ्यात वर्स्ट इकॉनॉमिक फेज असणार आहे 1991च्या लिबरलायझेशन पॉलिसीज नंतरचे. पुढचा प्रश्न बघा, स्मॉल सेविंग स्कीम्सवरती पहिल्या क्वार्टरमध्ये म्हणजे 2020-21च्या पहिल्या क्वार्टरमध्ये जे रेट्स रिवाईज केलेले होते स्मॉल सेविंग स्कीम्सवरती, मग जे काय रेट होते सुकन्या समृद्धी अकाउंट ज्यांचे आहेत त्यांच्यावरती स्कीमचे रेट्स कमी करण्यात आलेले आहेत. तर ते रेट्स काय आहे, नवीन रेट काय आहे ते विचारलेलं आहे प्रश्नामध्ये. ऑप्शन्स बघा, 8.2%, 8%, 7.8% आणि 7.6%. तर याचं योग्य उत्तर काय ऑप्शन नंबर डी, 7.6%. जेव्हा सुकन्या समृद्धी योजना जी होती ज्यांचे अकाउंट होते त्यांना पहिला 8.4% हे व्याजदर मिळत होतं, बट आत्ता सध्या 2020-21च्या फर्स्ट क्वार्टरमध्ये त्यांचं रेट रेड्यूस करून 7.6 केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, जी फॉरेन ट्रेड पॉलिसी आहे आपली भारताची ती मार्च 2021पर्यंत लांबवण्यात येत आहे, एक्सटेंड केलेली आहे. तर ही जी फॉरेन ट्रेड पॉलिसी आहे कोणत्या वर्षी लॉन्च केली होती, कोणत्या वर्षी अंमलात आणली होती हे प्रश्न विचारलेला आहे. तर ऑप्शन बघा, 2014, 2015, 2016, 2017. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 2015. जी प्रेझेंट पॉलिसी होती ती 5 वर्षाची होती आपली फॉरेन ट्रेड पॉलिसी. तर ही 31 मार्च 2020पर्यंत संपणार होती, कारण की एप्रिल 2015ला ती लॉन्च केली होती. तर बरोबर 5 वर्षानंतर म्हणजे 31 मार्च 2020ला ती संपणार होती. बट हे कोरोना व्हायरस असल्यामुळे भारत सरकारने काय केलं, 1 वर्ष त्याला मुदत वाढवून दिलेली आहे आणि आता ती पुढच्या वर्षी म्हणजे 31 मार्च 2021ला संपणार आहे.
पुढचा प्रश्न बघा, सध्या 17वी ॲनिव्हर्सरी आपण सेलिब्रेट केलेली आहे. कशाची? तर डिप्लोमॅटिक रिलेशनशिप्स होते इंडिया आणि कुठल्या कंट्रीबद्दल हे विचारलेले होते. 70 वर्ष झालेले इंडिया आणि एका कंट्रीबरोबर त्यांचे डिप्लोमॅटिक रिलेशन्ससाठी. ऑप्शन्स बघा, थायलंड, चायना, जपान आणि नेपाळ. तर याचं योग्य उत्तर आहे चायना. तर चायनाबरोबर 17वी डिप्लोमॅटिक एस्टॅब्लिशमेंटची ॲनिव्हर्सरी होती. तर इंडिया जी होती तर फर्स्ट नॉन कम्युनिस्ट कंट्री होती एशियामधली ज्यांनी डिप्लोमॅटिक रिलेशन्स केले होते पीपल्स रिपब्लिक ऑफ इंडियाबरोबर. कोणता दिवस आहे तो? 1 एप्रिल 1950 साली. पुढचा प्रश्न बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सध्या रिसेंटली काय केलं आहे? कार्गो एअर ब्रिज हे लॉन्च सेटअप केलेलं आहे आणि ह्यांनी कुठल्या कंट्रीसोबत केलेलं आहे हे विचारलेलं आहे. तर कार्गो एअर ब्रिज जो आहे तो काय म्हणून वापरला जातो? क्रिटिकल मेडिकल सप्लाईज जे असतात ते सर्वात महत्त्वाचे अतिमहत्त्वाचे मेडिकलच्या गोष्टी असतात ते सप्लाय करण्यासाठी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरला जाणारा हा कार्गो एअर ब्रिज कोणत्या देशासोबत त्यांनी केलेला आहे? ऑप्शन बघा, श्रीलंका, नेपाळ, चायना, बांगलादेश. तर याचं योग्य उत्तर आहे सी, चायना. तर हा जो इनिशिएटिव्ह आहे तो एअर इंडियाने केलेला आहे एप्रिल 3पासून आणि ह्याचं नाव काय? कुठल्या इनिशिएटिव्ह अंडर खाली? तर लाईफलाईन उडान या इनिशिएटिव्ह खाली करत आहे युनियन मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन. पुढचा प्रश्न बघा, द युनायटेड नेशन्स जी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज जी असते COP26 ही क्लायमेट चेंज समिट आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. तर सध्या 2021ला ती पोस्टपोन केली आहे. 2020ची जी होती ती 2021ला पोस्टपोन केलेली आहे आणि जर ती 2020मध्ये झाली असेल तर कोणत्या सिटीमध्ये त्यांनी केलेली असते ते विचारलेलं आहे. ऑप्शन्स बघा, टोकियो, पॅरिस, ग्लासगो आणि रियाद. याचं योग्य उत्तर आहे सी, ग्लासगो. ग्लासगो जे आहे युनायटेड नेशनचा COP26ची समिट आहे ती ग्लासगोमध्ये होणार होती स्कॉटलँडमध्ये नोव्हेंबर 2020ला, पण ती आता पोस्टपोन केलेली आहे 2021 साली. पुढचा प्रश्न बघा, युक्ती म्हणजे यंग इंडिया कम्बॅटिंग कोविड विथ नॉलेज, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन असं युक्तीचं लॉंग फॉर्म आहे. यंग इंडिया कॉम्बॅटिंग कोविड विथ नॉलेज, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन हे वेब पोर्टल जे आहे हे कोणत्या युनियन मिनिस्ट्रीनं केलेलं आहे लॉन्च? ऑप्शन्स बघा, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. बरोबर आहे. तर HRD जे आहे ह्याचे मिनिस्टर कोण आहेत? तर पोखरियाल निशांक यांनी हे वेब पोर्टल युक्ती लॉन्च केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, जी वेबिनार सिरीज म्हणजे वेबिनार म्हणजे काय असतं? जेव्हा आपण यूट्यूबवरती म्हणा किंवा कोणत्या तरी इंटरनेट वापरून एक सिरीज बघतो, आपण बघतो सिरीज, वेब सिरीज बघतो वेगवेगळ्या प्रकारचे. तसंच कोणत्या वेब सिरीजला देखो अपना देश हे लॉन्च केलेलं आहे मिनिस्ट्री ऑफ टुरिझमनी. तर देखो अपना देश हे जे आहे ह्याच्यामध्ये पहिली सिटी कोणती कवर केलेली आहे हे विचारलेलं आहे प्रश्न. ऑप्शन्स बघा, मुंबई, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद. तर याचं योग्य उत्तर आहे दिल्ली. तर दिल्लीला पहिल्यांदा ते बघितलेलं आहे आणि दिल्लीमधले वेगवेगळे महत्त्वाचे मॉन्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये हे वेबिनार म्हणजे आपल्याला छायाचित्रांमध्ये हे दिसणार आहे. तर याचं टायटल काय दिलेलं आहे बघा, सिटी ऑफ सिटीज, दिल्लीज पर्सनल डायरी. पुढचा प्रश्न बघा, इकोव्रॅप ही एक फ्लॅगशिप इकॉनॉमिक रिसर्च रिपोर्ट आहे. इकोव्रॅप हे सध्या कोणत्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियानी पब्लिश केलेलं आहे? फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कोणती आहे इकोव्रॅप? तर ऑप्शन्स बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, स्टेट बँक ऑफ इंडिया. तर इंडियाज लार्जेस्ट बँक आहे ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया. याने सध्या ते इकॉनॉमिक रिसर्च रिपोर्ट इकोव्रॅप हे पब्लिश केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, 2020 सालच्या वर्ल्ड बुक कॅपिटल फॉर द इयर 2020 हे युनेस्कोने डिक्लेअर केलेलं आहे. तर हे कोणती सिटी आहे विचारलेलं आहे. वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणजे पुस्तकाचं कॅपिटल जे आहे 2020 सालचं हे कुठल्या सिटीला दिलेलं आहे? ऑप्शन्स बघा, टोकियो, बीजिंग, क्वालालंपूर आणि जयपूर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, क्वालालंपूर. तर दरवर्षी 23 एप्रिलला हे पब्लिश केलं जातं की ह्या वर्षाची सिटी कोणती आहे, पुस्तकाची सिटी कोणती आहे हे ठरवलं जातं. तर ह्यावर्षी क्वालालंपूर
कुठल्या देशात आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज द नेम ऑफ द मेजर ऑब्झर्वेटरी ऑफ नासा. नासाची सर्वात महत्त्वाची ऑब्झर्वेटरी आहे किंवा काय म्हणतात टेलिस्कोपसारखं जी गोष्ट आहे ती सध्या त्याचा 30वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहेत. म्हणजे त्या टेलिस्कोपला वापरण्यात येऊन 30 वर्ष झालेली आहेत. तर हा टेलिस्कोप कोणता आहे हा प्रश्न आहे. तर बघा हबल स्पेस टेलिस्कोप, कॉम्प्टन गामा रे ऑब्झर्वेटरी, चंद्रा एक्स रे ऑब्झर्वेटरी आणि स्पिट्झर स्पेस टेलिस्कोप. तर याचं योग्य उत्तर आहे हबल स्पेस टेलिस्कोप, ऑप्शन नंबर ए. एप्रिल 24, 1990ला 1990 साली नासाने हबल टेलिस्कोप लॉन्च केलं होतं आणि ही जगातली म्हणजे खूप साऱ्या ज्या आहे लॉंगेस्ट लिव्हिंग आहे त्यामधली एक आहे ही. पुढचा प्रश्न बघा. स्टॉप द पॅन्डेमिक, सेफ्टी अँड हेल्थ ॲट वर्क कॅन सेव्ह लाईव्ज. ही ह्या वर्षाची थीम आहे. कोणत्या दिवसाची थीम दिलेली आहे आपली? थीम काय आहे? स्टॉप द पॅन्डेमिक, सेफ्टी अँड हेल्थ ॲट वर्क कॅन सेव्ह लाईव्ज. ही कोणत्या दिवसाची थीम आहे जे 28 एप्रिलला दरवर्षी सेलिब्रेट केली जाते? ऑप्शन बघा. इंटरनॅशनल सेफ्टी डे, वर्ल्ड डे फॉर सेफ्टी अँड हेल्थ ॲट वर्क, वर्ल्ड सेफ लेबर डे आणि इंटरनॅशनल सेफ वर्क डे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, वर्ल्ड डे फॉर सेफ्टी अँड हेल्थ ॲट वर्क. वेगळा प्रश्न आहे, वेगळ्या पद्धतीने विचारला जातो. जेव्हा तुम्ही थीम्स, दिवस हे केले जाते तर अशा प्रकारे पण नक्की करा की कोणता आहे तो, म्हणजे काय विचारलेलं आहे ह्याच्यामध्ये कोणता दिवस आहे त्यांनी सेलिब्रेट करतात. तर थीम दिलेली आहे, आपल्याला तारीख दिलेली आहे, पण ते कशासाठी आहे ते विचारलेलं आहे. ठीक आहे, कोणता दिवस आहे तो. तर 2003पासून हा डे सेलिब्रेट केला जातो. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज व्हायटल. व्हायटल जे आहे हे सध्या न्यूजमध्ये होतं, ते कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे, कोणत्या संदर्भात ते न्यूजमध्ये होतं कोविड-19च्यामध्ये? तर ते टेस्टिंग किट आहे की व्हेंटिलेटर आहे की पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट आहे की एक्सरे डिव्हाइस आहे? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन नंबर बी, व्हेंटिलेटर आहे. व्हायटल जे आहे ते जे पेशंट्स आहेत त्यांची सिम्पटम्स जे आहेत त्यांचे ते माइल्ड असतात, म्हणजे आपल्याला काय म्हणतात अजून एकदम टोकाच्या म्हणजे लास्ट स्टेजला नाही पोचेल किंवा स्टार्टिंगला ज्यांना ओळखतात म्हणजे फक्त ताप आला आहे, खोकला आला आहे, हे छोट्या प्रमाणात ज्यांना सिम्पटम्स दिसतात त्यांना हे वापरायचं आहे व्हायटल व्हेंटिलेटर. कारण जे काही जुने महत्त्वाचे जे काही ट्रेडिशनल व्हेंटिलेटर्स आहे म्हणजे फुल फोर्सवाले ते सगळ्यांना क्रिटिकल पेशंटसाठी वापरण्यासाठी उपयुक्त होतील आणि जे माइल्डर आहे ज्यांना छोट्या लेवलवरती करता येतं त्यांच्यासाठी हे व्हायटल व्हेंटिलेटर बनवलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. विच इज द फर्स्ट अकॅडमिक इन्स्टिट्यूट कोणती आहे ज्यांना ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च यांनी पहिल्यांदा रिअल टाईम डायग्नॉस्टिक टेस्टसाठी मान्यता दिलेली आहे? म्हणजे कुठली इंडियन इन्स्टिट्यूट आहे ज्यांनी ICMRनी सांगितलेलं आहे की तुम्ही ठीक आहे रिअल टाईम डायग्नॉस्टिक टेस्ट तुम्ही करा? ठीक आहे, ऑप्शन्स बघा. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ सायन्स, IIT दिल्ली, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि IIT रोपर. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर बी, IIT दिल्ली. IIT दिल्लीने काय केले आहे, स्वॅब जे आहे जे आपण बघतो न्यूजमध्ये आपण बघितलं असेल ते कॉटनसारखा कॉटन असतो तोंडात आपली लाळ गोळा करायची असते त्याला स्वॅब म्हणतात. तर ते घ्यायचं आणि त्यांनी वापरण्यासाठी परवानगी दिलेली आहे ICMRनी पहिल्यांदाच. तर हे एक अफोर्डेबल असणार आहे असं पण सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि माझा जो चॅनल आहे स्टडी स्पॉट त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि 21व्या प्रश्नासाठी तुम्हाला विचारलेलं आहे की क्वालालंपूर कोणत्या देशात आहे याचं उत्तर मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. थँक्यू.